सर्वांना नमस्कार, वंदे मातरम। या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो काही मोठ्या प्रमाणात घोटाळा होत चाललेला आहे, माजी शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक म्हणून कार्य केलेले आदरणीय भोसले सर, त्यांच्यावर जो काही काल भ्याड हल्ला झालेला आहे, जो की खरंच लज्जास्पद आहे। तर अशा प्रकारचे घोटाळे होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील प्रामाणिकपणे कार्य करणारं व्यक्तिमत्व अगदी बोटावर मोजण्याइतके आहे। तर सरांचं आपण या बाबतीमध्ये काय मनोगत आहे ते आपण ऐकूया। मी भोसले विठ्ठल महापुराव। आज माझ्याकडे घरी ही बातमी कळल्यानंतर निर्भय महाराष्ट्र पार्टी या ठिकाणी आलेली आहे। प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। मी गेली 14 वर्षापासून लातूर जिल्हा आणि विभागामध्ये होत असलेली जी काय अनागोंदी, भ्रष्टाचार, अनियमितता, जे काही घोटाळे आहेत ते प्रकर्षाने उघड करण्याचं काम मी या ठिकाणी प्रामुख्याने केलेलं आहे। मागे 2012-13 मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 262 तुकडे घोटाळा झालेला होता। त्यात एकूण 315 रुपये आहेत। त्यात बरेचसे मान्यवर आहेत, काही अधिकारी, शिक्षणाधिकारी, अधीक्षक आणि वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक असेही अधिकारी आहेत। 315 आज रोजी ते आरोपी आहेत। हे प्रकरण सुप्रीम कोर्टानं खाली रिमांड केलेलं आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये। आज रोजी ते चालू आहे। याच पद्धतीनं आणखी एक दुसरा नव्यानं घोटाळा निर्माण झालेला आहे, तो जे की शालार तायडी घोटाळा। आणि ते शालार तायडी घोटाळा मागे पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये एक SITची स्थापना केलेली आहे आणि त्यात 3 अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। 7 ऑगस्ट 2025 मध्ये तो शासन निर्णय निघालेला आहे आणि त्यांच्यामार्फत या एकूण 8 विभागामध्ये राज्यातील जे काही विविध घोटाळे झालेले आहेत शालार तायडीचे, ते घोटाळ्याचं चौकशी करण्याचं काम प्रामुख्याने त्यांच्यावर सोपवलेलं आहे। तर लातूर विभागातून 1054 घोटाळेची यादी मी मान्यवरांना मी दिलेली आहे। त्यांच्यामार्फत हे घोटाळ्याची चौकशीचं कामकाज करण्यासाठी मी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। आणि दुर्दैवानं काल 4:35 वाजता विक्रमनगरच्याच एरियामध्ये मी माझ्या स्वतःच्या घरी येत असताना अज्ञात व्यक्तीकडून, जी की भाडुत्री वाहन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्यांनी येऊन माझ्यावरती लोखंडी रॉडने भयंकर हल्ला केलेला आहे। त्यात मला 3 टाकेसुद्धा पडलेले आहेत आणि उजव्या पायाच्या पिंडरीवर, गुडघ्यावर आणि खालचा मागचा जो भाग आहे त्याला मेचकं म्हणतात, त्याही ठिकाणी त्यांनी जबर मारहाण केलेली आहे। पण मी त्यांना प्रतिकार केल्यानंतर तो एक शब्दही न बोलता मला मारहाण करून तो निघून गेलेला आहे। जेणेकरून मी जे काही काम करतो आहे प्रामाणिकपणानं आणि या ठिकाणी नैतिकतेची चाट ठेवून मी जे काही काम करतो, हे कुठतरी थांबवण्याच्या दृष्टीनं एक भ्याड हल्ला करून मला भेडसावण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। पण अशा हल्ल्यामुळे मी या ठिकाणी समर्थपणे काम करू इच्छितो आणि मी भिणाऱ्यापैकी व्यक्ती नाही। आणि आमच्यासारखे ह्या कामाची दखल घेऊन आज निर्भय पार्टी ज्या या ठिकाणी आलेली आहे, खरंच मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी त्यांना धन्यवाद देतो। आणि याच पद्धतीनं समाजातले जे काही प्रश्न आहेत विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे, त्या प्रश्नालाही वाचा फोडण्याचं काम ही पार्टी करू लागलेली आहे। आम्हीही काम करतोय। सगळ्यांनी मिळून एकत्र या पद्धतीनं जर काम केलं, निश्चितच या ठिकाणी भ्रष्टाचार जो चालत आहे त्याला कुठतरी खीळ बसेल। नसेल तर जसं नेपाळमध्ये जी काही परिस्थिती झाली 2 महिन्यापूर्वी, ती वेळसुद्धा आपल्या ह्या देशामध्ये येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। अशा प्रकारचं आजच्या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं। धन्यवाद। धन्यवाद सर। एक जिल्हाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी लातूर म्हणून आपण आज या ठिकाणी भोसले सरांवर जो काही भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलेले आहात। आता इथून पुढं तुम्ही त्यांना नेमकं कोणकोणतं आणि कशा प्रकारचं सहकार्य करू इच्छिता? मी भोसले साहेबांच्या पाठीशी खंबीर कायमस्वरूपी उभा राहील। निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व निर्भय सैनिक सोबत राहतील हा विश्वास देण्यासाठी मी भोसले सरांना भेटायला आलो। सरांना ज्या ज्या वेळेस आमची गरज पडेल त्या त्यावेळेस सरांनी आम्हाला रात्र असो दिवसातले 24 तास
आम्हाला फोन केला तर आम्ही त्यांच्यासाठी बिलकुल धावून येऊ. सरांचं काम ह्या वयाच्या 32व्या वर्षी सर 72व्या वर्षी सर हे काम करतात, भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत, त्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मी त्यांना भेटायला इथं आलेलो आहे. चालेल, धन्यवाद सर. भोसले सर, ओके, थँक्यू.